पनीर पराठा म्हटलं की सारण खूप जास्त ओलं होतं, पराठा लाटताना फाटतो, व्यवस्थित होत नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम तुमच्यासोबतही होत असतील तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा. नमस्कार, मी राधिका. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. आज आपण परफेक्ट पनीर पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेणार आहोत. मी इथं 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे जे पीठ आहे ते आपण थोडं थोडं पाणी घालून मऊ अशी कणिक मळून घेणार आहोत. पराठ्यासाठी कणिक खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. नेहमी आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी कणिक आता आपण मळून घेणार आहोत. कणिक मळून झालेली आहे. आता इथं 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये परत एकदा कणिक चांगली मळून घ्यायची आहे आणि अर्धा तास तशीच झाकून ठेवायची आहे. आता आपण पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊयात. मी इथं 200 ग्रॅम पनीर बारीक किसून घेतलेलं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. खलबत्त्यामध्ये मी अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा मिरे ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत. तेही आपण ह्या स्टफिंगमध्ये वापरणार आहोत. बारीक करून घेतलेले धने आणि मिरे पनीरमध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा आमचूर पावडर, नसेल तर चाट मसाला वापरला तरीही चालेल, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे. सर्व कोरडे मसाले टाकून झाले की बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 इंच आलं आणि कोथिंबीर, मिरची हे सगळं त्या पनीरला चांगलं लावून घ्यायचं आहे. मसाले मिक्स करत असताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पनीरला चांगली चोळून घ्यायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेणार आहोत. पराठ्यासाठी लागणारं जे स्टफिंग आहे ते आपलं इथं तयार झालेलं आहे. आता आपण पराठे तयार करायला घेऊयात. कणिकही छान भिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. पराठ्यासाठी आपल्याला अशीच कणिक हवी आहे. आता आपण नेहमी चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. पिठामध्ये भिजवून त्याची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी वाटी करून घ्यायची आहे. ही वाटी करत असताना कडेला थोडी पातळ आणि मध्यभागी जाड राहू द्यायची आहे. वाटी तयार झाली की आता त्यामध्ये पनीरचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे. स्टफिंग भरताना आधी त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि मग तो कणकेमध्ये भरायचा आहे. जर कोरडं भरायला गेलं की मग तो व्यवस्थित उंडा भरला जात नाही आणि मग त्यामुळे पराठा जो आहे तो लाटताना फाटू शकतो. त्यामुळं व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आणि मग व्यवस्थित सारण भरून तो गोळा तयार करायचा आहे. स्टफिंग भरून झाल्यानंतर गोळा व्यवस्थित बंद करायचा आहे आणि उरलेली कणिक आहे ती तोडून घ्यायची आहे. तयार गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळीकडून दाबून घ्यायचं आहे म्हणजे मग ते जे आपण जे स्टफिंग त्याच्यामध्ये वापरलेलं आहे ते सगळीकडे पसरतं आणि मग पराठा एकसारखा लाटला जातो आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठे लहान मोठे तुम्ही आवडीनुसार करू शकता. मी इथं मध्यम आकाराचे पराठे बनवत आहे. पराठा लाटून झालेला आहे. मी खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही बनवलेला. तवाही इथं गरम झालेला आहे. तयार पराठा आता आपण तव्यावरती टाकून छान भाजून घेऊयात. पराठा मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे. हलके बुडबुडे आले की मग आपण तो पराठा पलटून घेणार आहोत.
भाजताना पराठा असा हाताने फिरवला की एकसारखा सगळीकडून भाजला जातो. पराठा भाजताना तुम्ही तेल किंवा तूप आवडीप्रमाणे वापरू शकता. पराठा छान फुगलेला आहे आणि मस्त असा पराठा इथं बनून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एक पराठा कट करूनही दाखवते. तुम्ही बघू शकता सारण एकदम कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि एकसारखं सारण सगळीकडं लागलेलं आहे. छान असा पराठा इथं बनून तयार झालेला आहे. सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून नक्की रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.